वागे विजयमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आपल्याला आज मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर। मांगलिक दोष या विषयावरती आपण आज चर्चा करतो आहोत। सर, कुंभविवाह काय म्हणजे तुम्ही सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीने कसे उपाय करता येऊ शकतात ते सुद्धा सांगितलं, पण मंगळ दोषामुळे आर्थिक किंवा आरोग्याची पण हानी होते का? हाँ, यामध्ये थोड्या प्रमाणात हे होऊ शकतं। त्याचं कारण काय की जर त्यांच्या अष्टमात मंगळ असेल तर तो आरोग्याची मृत्यूस्थान म्हणतो आपण त्याला। त्याच्यानं मृत्यू होत नाही, पण आरोग्याच्या बाबतीत काही गोष्टी तिथे निर्माण होऊ शकतात, त्रास होऊ शकतो, पण त्याच्यानं जीविताला धोका नाही होणार। हां, फक्त त्या कसं असतं की त्यावेळेस जर तुम्ही योग्य मार्गदर्शन घेऊन त्याची उपासना वगैरे केली तर जीविताला धोका होऊ शकत नाही। तर आर्थिक बाबतीत जर 12व्या स्थानामध्ये म्हणजे द्वादश स्थानामध्ये व्यय स्थान म्हणतो आपण त्याला, ते खर्चाचं प्रमाण, त्या ठिकाणी जर मंगळ असेल तर आर्थिक बाबतीमध्ये एखादा निर्णय आपला चुकतो, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान होतं आणि त्या नुकसानामुळे आपल्या कुटुंबाला त्याचे हाल अपेष्टा भोगाव्या लागतात। त्यामुळे त्या अशा गोष्टी होतात। अशा वेळेस आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतला। आता बरेचदा आता माझ्याकडे एक व्यापारी आहेत, त्यांनी अचानकच त्यांच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी ज्यावेळेला ती करायला नव्हती पाहिजे तर त्यावेळेस केली। आता जसं आता काल परवा तुम्ही पाहिलं असेल की औरंगाबादला फटाक्याची दुकानं भरपूर जळाली, तर त्याच्यामध्ये त्याचे दोघा-तिघांची दुकानाला खूप नुकसान झाले। त्यातल्या त्यात त्यांनी स्वतः होलसेलमध्ये आणले होते आणि त्यांनी तिथे सप्लाय केले होते। अशा बऱ्याच जणांचं त्यांचे लाखांनी नुकसान झालं। मी पाहिलं त्यांच्या कुंडल्यामध्ये, तर तिघांच्या कुंडल्यामध्ये व्ययस्थानामध्ये मंगळ होता। तर अशा वेळेस व्ययस्थानात मंगळ आणि गोचरीमध्ये जेव्हा अशा ठिकाणी पापग्रह दुसरा कोणता आला, राहू वगैरे, तर अचानक असा फटका बसतो। एक जणाला तिथं असा फटका बसला की त्यांनी नवी गाडी आणली आणि घरी पूजा करून फटाके घ्यायला दुकानात तिथे गेले आणि ती आग लागली आणि ती नवी गाडी त्यांच्या डोळ्याच्या समोर जळाली। अरे बाप, एक 12 लाखाची गाडी डोळ्याच्या समोर जळाली। हे जे आर्थिक नुकसान असं अचानक येतं, ते व्ययस्थानामध्ये मंगळ असेल आणि त्यासोबत जर राहू किंवा पापग्रह कोणताही आला असेल तर अशा वेळेस अचानक असा फटका आपल्याला बसू शकतो। त्याकरता जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन वेळीच आपण आधीच आपण बिफोर त्याचे जर उपाय केले तर निश्चित आपल्याला फरक पडतो। नक्कीच सर, मंगळ दोषावरती काही रत्नांचा उपाय आपण करू शकतो का? मग ती कोणती रत्न आहेत? महत्वाचं रत्न ही अशी गोष्ट आहे की ती प्रत्येक समस्येवर आपण त्याचा उपाय म्हणून उपयोग करू शकतो। काय आता समजा कुंडलीमध्ये मंगळ आहे आपल्या, तर बरेच जण म्हणतात की मंगळाची ही विधी करा, ते विधी करा। आता बऱ्याच जणांना ते होत नाही, धकाधकीचं जीवन आहे। मी प्रत्येक वेळेस सांगतो की प्रत्येकालाच पूजापाठ करणं होत नाही। तर अशा व्यक्तींनी आता माझ्याकडे एक विशेष सांगायचं म्हणजे माझ्याकडे सर्व धर्माचे लोक येतात। मुस्लिम लोक पण भरपूर येतात, ख्रिश्चन पण भरपूर येतात, शीख धर्माचे पण भरपूर येतात। आता मुस्लिम लोकांना आपण पूजापाठ नाही सांगू शकत। आता त्यांची जी कुराण आहे त्याच्यामध्ये 30 पाऱ्या आहेत, त्यापैकी काही उपासना मी देत असतो कारण माझा कुराणाचा अभ्यास आहे म्हणून। पण त्यांच्याच्यानं ते पण होत नाही बऱ्याचदा ते करणं, पूजापाठ नमाज फक्त आठवड्यातून एकदा पडतात ते, त्या धकाधकीच्या याच्यामुळे त्यांना ते पण होत नाही। अशा वेळेस त्यांना आपण रत्न देतो। किंवा ज्या मुली लग्नाला आहेत किंवा मुलं लग्नाला आहेत त्यांच्या कुंडलीमध्ये जर मंगळ असेल तर त्यांना आपण रत्न सुचवतो। कारण सप्तमात मंगळ असेल किंवा चतुर्थात मंगळ असेल, प्रथम स्थानामध्ये मंगळ असेल, अष्टम स्थानामध्ये असेल तर फक्त पोळा नाही वापरायचा, पण चतुर्थात, सप्तमात आणि प्रथम स्थानामध्ये जर मंगळ असेल तर निश्चित तुम्ही ते वापरू शकता। फक्त अष्टम स्थानाने द्वादश स्थानामध्ये जर मंगळ असेल तर त्याचे रत्न आपण वापरू शकत नाहीत, कारण त्याच्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्याला भोगायला भेटतात। त्यासोबतच तुमचे पंचम स्थान आणि नवम स्थानचं रत्न सुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता विवाह योगासाठी। आणि सप्तम स्थानाचा जो स्वामी आहे त्याची पण रत्न तुम्ही तिथे धारण करू शकता, जेणेकरून विवाह योग लवकर येण्यासाठी। आता बऱ्याच जणांचे करिअरमुळे विवाह लांबल्या जातात, त्यांना मुली, आता बाहेर देशातले जे माझे क्लायंट आहेत ना, त्यांच्या मुलांचं इकडे मुली पाहायला येणंच होत नाही, मग त्यांचे असे विवाह लांबतात किंवा त्यांचे 2-2 वर्ष 3-3 वर्ष तिकडेच असतात, त्यांचं येणंच होत नाही, वर्षातून एखाद्या वेळेस ते येतात। तर अशा वेळेस मग तिकडच त्यांना इंडियन एखादी मुलगी तिकडेच भेटण्यासाठी ते बरेचदा असे उपाय घेऊन जातात माझ्याकडून। त्यांना रत्नामुळे बऱ्याच जणांना फायदा झालेला आहे आणि रत्नानं निश्चित मी आजपर्यंत अभ्यास केला 3 ते 4 महिन्यात विवाहाचे योग आलेले माझ्याकडे असे हजारो उदाहरण आहेत। नक्कीच सर, मला आणखीही काही गोष्टी विचारायच्या तुम्हाला, पण त्याच्या आधी रत्न हवी असतील तुमच्याकडनं, किंवा आता मंगळ दोषाचा एपिसोड बघितल्याच्या नंतर खूप लोक तुम्हाला फोन करणारच आहेत की असा असा प्रॉब्लेम आहे, अशी अशी रत्न हवी आहेत, तर या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला विचारायचं आहे महत्वाचं एक तुला सांगायचं की आता एपिसोड पाहिल्यानंतर सगळेजण मला पोळा रत्नच मागतील, पण एक तसं करू नका। तुम्ही तुमची कुंडलीचा आधी मला तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण मला पाठवा, माझ्या फोनवर व्हॉट्सअप करा किंवा ईमेल करा, त्यानुसार तुम्हाला कोणते रत्न सूट होते ते पहा। विवाहासाठी सरसकट सर्वांनाच
पवळा रत्न सूट होतो लागू असं होतं काही असं नाही. मंगळ दोष असेल तरी तुम्ही पवळाच रत्न वापरायला पाहिजे असंही काही नसतं. तुमची कुंडलीचा अभ्यास करून ते ठरवावं लागतं आणि जर ते तुम्हाला माझ्याकडून हवं असेल तर पुणे किंवा औरंगाबाद इथून तुम्ही मला प्रत्यक्ष भेटून तुमची पत्रिका दाखवून त्यानुसार तुम्ही सल्ला घेऊन ते खरेदी करू शकता किंवा प्रत्यक्ष भेट होत नसेल तर माझी जे कॉन्टॅक्ट नंबर त्याच्यावर अपॉइंटमेंट घ्या. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर 24 ते 48 तासामध्ये मी तुम्हाला बोलेल, तुमची कुंडली पाहिल, तुम्हाला तुमच्या समस्या जाणून घेईल. तुमची विवाहाबाबतीत समस्या असेल तर तुमचा विवाह का थांबला आहे, त्याचे योग कधी आहेत हे तुम्हाला मी सांगू शकतो. त्याच्यावर उपाय काय करायचे हे पण मी तुम्हाला सांगू शकतो. ते उपाय सुद्धा तुम्हाला घरपोच पोहोचण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे आणि ते आपण पोहोचू शकतो. त्यानुसार निश्चितच मला वाटतं की हे उपाय केल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट यायला पाहिजे. नक्कीच. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की रत्न वगैरे घेताना थोडीशी फसगत होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही जे जाणकार ज्योतिषी आहेत किंवा सर्टिफाईड तुम्हाला ज्यांच्याकडनं रत्न मिळणार असेल अशाच व्यक्तींकडनं रत्न घ्या. कारण की रत्नांचे इफेक्ट तर व्हायला पाहिजे. तुम्हाला स्वस्तामध्ये कुणीही रत्न आणून देईल पण त्याचा जर इफेक्टच होणार नसेल तर काय उपयोग आहे, मग तुमची ती फसवणूक होते. त्याच्यापेक्षा एखाद्या जाणकार ज्योतिषाकडनं किंवा औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आहेत जे आपल्याकडे दर रविवारी कार्यक्रम घेतात त्यांच्याकडनं किंवा अधिकृत एखाद्या डीलरकडनं तुम्ही ही रत्न घेऊ शकता. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते. तुमच्या सगळ्या मेलच्या प्रश्नांची उत्तरं सर देणारच आहेत पण त्याच्यासाठी थोडासा वाट बघावी लागेल.